कसे बरे आहेत ना सर्व? भरपूर दिवसांनी आता आठवण आली तुमची म्हणून आज नवीन ब्लॉग बनवतोय. आज आलोय मी सासरवाडीत. सासरवाडीत म्हणजे आसनगावला माझी सासरवाडी आहे आणि आसनगावला आलो म्हणजे आपलं माऊली किल्ला पणच आहे तिथं. तर आम्ही माऊली किल्ल्याला पण आलोय. मी, त्रिशा आणि श्रुतिका तिघंच आलोय. पाऊस पण खूप आहे, पण आता रिमझिम, रिमझिम थांबलाय. बघायचं असेल तर बघू शकता तुम्हाला कारण रस्त्याला पाणी साठलंय बघा पूर्ण. आणि आम्ही असं आलोय बॅक साईडला बघा माझ्या बॅक साईडला माऊली किल्ल्याचं ही दिसतंय टोक दिसतंय तिथे बघा ते आपले नवरा नवरीचं हे आहे ना ते आहे. आणि आम्ही इथे थांबलोय आता आम्ही चाललोय माऊलीला पायथ्याशी तर नाहीच आम्ही पण आता आम्ही इथून जाऊ आमची गाडी इथे उभी केली पहिला बघूया बोललो की काहीतरी एक शूट घेऊन बघूया म्हणून आता इथे एक शूट घेतोय आणि पुढे जाऊन आम्ही पुढचं शूट करू चला भेटूया पुढे कसला दिसेल माहितीये तो वरती जाऊन अक्का दिसणार पण नाही तर आपण आता माऊलीच्या जरा जवळच पोचलोय हे बघा ना एकदम भारी झालंय हे ढग एकदम परत इथे काहीतरी धबधबा आहे वाटतं हे बघा एवढे काही स्पष्ट मला दाखवता येणार नाही पण छान आहे खरंच गड किल्ल्यावर जायचं म्हणजे ना हे पूर्ण दृश्य बघितल्यानंतर कोणीही बोलेल की बाबा इथेच राहावं इथंच सगळं ही असावं पण एक नंबर आहे इकडच्या लोकांचं राहणीमान एक नंबर सगळं व्यवस्थित बघायला भेटतं चला आपण पुढे जाऊया पुढचं दाखव हे बाबा तेव्हा 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 बघताय ना कसं भारी वाटतंय तर आम्ही पायथ्याशी पोचलोय आता आणि बघू शकता इथे त्यांचं पायथ्याशी जो गेट आहे तो आहे तर आता पायथ्याशी पोचलोय पण नेमका पाऊस पण एवढा चालू झालाय मला आता इथे एक शेड आहे तर तिथे आम्ही थांबलो त्याच्यामुळे तर काय पावसामुळे तर पुढे जाता येणार नाही नाही बाबू पावसामुळे तर पुढे जाता येणार नाही आम्हाला बघताय ना म्हणजे आम्ही फिरायला आलोय आणि इथे एवढा पाऊस पडतोय इथे काहीतरी नवीन बांधलंय त्यांनी बघून येऊया आणि पुढे जाऊया मग तर त्यांनी इथे ना राजमाता जिजाऊ उद्यान नवीन बांधलंय जेव्हा मी आलो होतो तेव्हा इथे असं काहीच नव्हतं आणि उद्यान बांधलंय पण ते बंद आहे आता आतमध्ये तुम्हाला इथे जाळी आहे जाळीतून दाखवतोय आतमध्ये नक्की काय काय केलंय ते थोडंफार आपण बघूया आणि मग पुढे जाऊया आपण आता हे उद्यान आहे पण ना आतमध्ये गार्डन टाईप केलंय आणि आतमध्ये सर्व असं हे केलंय मतलब सर्व मावळ्यांचे पुतळे असे हे केलेत आणि भिंतीवरती हे केलंय कोरीव काम मी करून ठेवलंय पण छान केलंय एक नंबर म्हणजे बघण्यासारखं आहे आणि काहीतरी आपल्या महाराजांबद्दल माहिती पण असं हे करून दिलंय इथे हे बघा इथे सर्व दाखवलंय रायरेश्वराच्या मंदिरात जी महाराजांनी शपथ घेतली होती ते पण इथे दाखवलंय आता इथे मला झूम व्यवस्थित नाही होते म्हणजे जिथे पण आपण महाराजांचं जे स्मारक किंवा महाराजांबद्दल जे पण काही दाखवलंय तिथे हे नवीन नवीन काही ना काहीतरी दाखवतात तर काय झालं आता आम्ही आलोय आणि वाजलेत पण 12:30 झाले त्यांचं टायमिंग सकाळी 7 ते 12चं टायमिंग आहे आतमध्ये यायचं आणि परतीचं टायमिंग 5चं आहे आणि आमचं 12:30 झाले आणि त्याच्यात आमच्याकडे फिश आहे तर त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जाऊन नाही दिला म्हणून आता आम्ही इथूनच परत चाललोय बघू नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा आपण आतमध्ये फिरू तोपर्यंत बाहेरचं फक्त दाखवेन कसं काय आहे ते जरा बाहेर थांबू आणि आम्ही निघू लगेच चला इथे बघा छोटी किरवी आहे कुठे गेली ती कुठे गेली गेली वाटतं
ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ. ए लपटी कुठे, लपटी कुठे? ए ए ए ए ए. ऍक्च्युली असं झालंय की आम्हाला त्यांनी सोडलं असतं, पण आमच्याकडे त्रिशा पण आहे आणि प्लस पाऊस पण आहे. आणि ते लोक बोलले की वरती पाऊस पण खूप आहे आणि डास पण आहेत, तर मग त्रिशाला उगाच ही नको, त्रास नको त्याचा. म्हणून ते बोलले की नंतरच्या टायमाला या तुम्ही, आम्ही आतमध्ये सोडू तुम्हाला, पण आता तुम्ही नका उगाच जाऊ. आम्हाला पुढे थोडं सोडणार होते, आम्हाला पण काही जास्त बघायचं नव्हतं, पुढे तर नेण्यासारखं नव्हतं ह्या दोघींना. गेलो असतो तर मी एकटाच गेलो असतो, पण कशाला उगाच ही रिक्स, त्यापेक्षा आपण घरी गेलेलं बरं. आणि हे बघा इथेच डास बघा किती आहेत, तर मग वरती केवढे डास असतील. पाहिजे एक नंबर दिसतंय ना, पण आमच्या आज नशिबातच नव्हतं तर काय करणार आम्ही तरी. माऊली किल्ला, माऊली किल्ला, कारण इथं अशीच घनदाट झाडी, परत हे ढग साठले त्या ह्याच्यावरती, डोंगरावरच्या ह्याच्यावरती, नवरा नवरी आहेत तिथेच. तर तिथे एवढं ही झालंय आणि आम्ही अर्धवट बघून चाललोय. इकडे पण एवढे ढग साठलेत. ठीक आहे, चालेल. पुढच्या नशिबी असेल तेव्हा आपण येऊ आणि तुम्हाला मी पुढचं दाखवेन तुम्हाला. बघताय ना माऊली किल्ल्याचं प्रवेशद्वार, आणि हे पाठी ढग, त्याच्या पाठीमागे डोंगर, आणि डोंगरात वसलेला हे माऊली किल्ला. पावसात ना ते बघायला गेलात ना, तर किल्ला बघायचा तो पायथ्याशी राहून, कारण पायथ्याशी जो किल्ल्याचा निसर्ग दिसतो ना, तो बघण्यासारखा असतो. म्हणजे असं काही हीच नाहीये की बाबा किल्ला वरतून एकदम भारीच असेल आणि असणारच, पण ना पायथ्याशी राहून जो किल्ल्याची मजा घेण्यात आनंद आहे ना, तो वरती जाऊन नाही. कारण वरती एवढं थकून जाणं, परत त्याचा त्याचा निसर्ग सौंदर्य वरून बघणं, त्याच्यापेक्षा खालून बघण्यात जी मजा आहे ना, ती वेगळीच. मेन म्हणजे पावसामध्ये किल्ल्यामध्ये, किल्ल्यावरून वरून पडणारे धबधबे, हे बघा हे इथं आहेत, पण एवढे काही क्लिअर दिसणार नाही आपल्याला, पण तरी पण पायथ्याशी राहून जे बघण्यासारखं आहे ना, ते कुठंच नाही. तर आज काय आमच्या नशिबी काय माऊली किल्ला बघण्यासारखं नव्हतं, म्हणजे आम्हाला पण काही जास्त आतमध्ये जायचं नव्हतं, वरती जायचं नव्हतं. फक्त थोडक्यात आम्ही जे मध्ये स्पॉट बघितला होता, तो आम्हाला फक्त बघायचं होता. बाकी आम्ही रिटर्न येणार होतो. त्याच्यात आमच्या त्रिशाला डास पण चावले असते, त्यांनी त्या वरती सोडलं नाही. कारण त्यांचं पण बरोबरच आहे की बाबा लहान मुलं आहे आणि आपण कुठे त्यांना घेऊन जायचे, मोठे मोठे डास आहेत, तर कुठे हे करायचं. त्यापेक्षा नाही सोडलं ते बरं झालं आम्हाला पण. आणि टायमिंग पण तो काही जास्तच झाला होता, उगाच त्यांच्या ही नव्हतो की बाबा त्यांच्या विरोधात जाऊन कसंही करायचं आपण तरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या त्रिशाला आले झोप, आता ही बघा झोपले. प्लस मला मिस करतोय की बाबा आम्ही एवढे माऊली किल्ला बघायला आलो, पण आम्हाला बघायला नाही भेटलाय. बाहेरूनच आम्ही निसर्गाचा आस्वाद घेतोय, पण तो मला धबधबा बघून एवढा असं भारी वाटतंय ना, काय सांगू. कोणी असं कोणी एवढं लांबून आलो, आम्ही टिटवाळ्यावरून आलोय, सासरवाडीत आलोय, पण तरीही एवढं असंही वाटतंय की बाबा आतमध्ये जाऊन थोडंफार तरी बघायला पाहिजे होतं. त्यांनी चांगलं डेव्हलप पण केलंय, छान केलंय, त्यात काही नाही, विषय नाही, पण तरी पण बघायला पाहिजे होता. ठीक आहे, चालेल. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लवकरच मी नेक्स्ट ब्लॉग बनवणार आहे, आणि आपण डेलीचे आपण हे करू. डेली म्हणजे 2-3 दिवसांनी किंवा 5-6 दिवसांनी नक्की मी ब्लॉग बनवेन आणि नवीन नवीन अपलोड करेन. ठीक आहे, चालेल. बाय बाय, टाटा.